Hey guys, welcome back to another video. आता काय ब्लॉग आहे तो स्पेशली पंढरीचा पांडव ज्यावेळेस कडूसला 5 दिवसासाठी मुक्कामाला येतो त्यासाठी स्पेशली हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय. संत तुकाराम महाराजांच्या प्रेरणेने इसवी सन 1764 पासून हा उत्सव सुरू आहे. गेले 378 वर्ष हा नित्यनियमाने साजरा केला जातो. 6 दिवस भोजन प्रसाद वाटण्यात येतो. प्रत्येक दिवशीचा भोजन प्रसाद करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चढाओढ लागते. माघ शुद्ध पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते. भक्तिभावाने साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवात अनंत अडचणी विघ्ने आली तरीही तो दिवस दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. असे म्हणतात की या 6 दिवसांत पंढरपूरच्या विठ्ठलाचे वास्तव्य कडूस मुक्कामी असल्याने पंढरपूरला काकडा आरती होत नाही. ही काकडा आरती कडूस येथे केली जाते. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या समकालात बांधले गेलेले हे मंदिर म्हणजे अवघ्या मराठी मुलुकाचे सांस्कृतिक वैभव आहे. कडूसच गावाला हा असामान्य दैवी वारसा लाभला आहे. कडूस गावाच्या श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक श्री उत्सव अगदी नियमितपणे चालू आहे. हे पाहून प्रत्येकाच्या मनाला फार मोठा आनंद होतो. छान लावलंय तू. वाव किती भारी. छोटा माऊली झालंस. संत तुकाराम महाराज कथित आणि गंगाजी बुवा मावळ लिखित ही या ठिकाणी गाथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ज्या कडूसला आला तर तुम्हाला या गोष्ट नक्कीच इथं अनुभवता येईल की त्यावेळेस काय लिखाण होतं आणि काय जादू होती तुम्ही आज अनुभवू शकता. आणि हे जर बघितलं तर हे सगळं गंगाजी बुवा मावळांचं घर आहे. थोडं रिन्यू केलं आहे. तर आपण अंदाज घेतला तर लक्षात येईल की अगोदर खूप सुंदर असं मातीचं घर होतं की काळाच्या ओघानुसार त्याला चेंज करावं लागतं. सो हे असं चेंज केलं आहे. परंतु खूप सुंदर असं चित्र या ठिकाणी तुम्ही कधी आलात कडूस गावी तर तुम्हाला हा अनुभव नक्की घ्या. ह्या काळासाठी लहान मुलं पण वाढण्याचं काम करते. आपण जर बघितलं तर मस्त असं धोतर घातलंय त्यांनी. आणि हे बघा कसं लुक दिलाय. म्हणजे पांडुरंगाच्या माऊलीचा जो काही लुक असतो ना म्हणजे वारकऱ्यांचा तो जसं धोतर वगैरे परिधान केलंय आणि त्या शैलीमध्ये त्यांचं वाढण्याचं काम चाललंय. मीठ एकदम थोडं मीठच खातो.
तर बघितलं सुंदर असं काम या ठिकाणी चालताना दिसतंय. मित्रांनो, इथलं जेवणाचं जे प्रसाद असतं त्या ठिकाणी आळूचं फतफदं असतं. ॲक्च्युली हे फतफदं फक्त ब्राह्मणी शैलीमध्ये कडूच्या पांडुरंगाच्या मंदिरात दरवर्षी इथे मिळतं आणि ही शैली आज चाखण्यासाठी आज मी इथं आलो आहे कडूच्या पांडुरंग मंदिरामध्ये. त्याला प्रतिबंधक असं बोललं जातं आणि खरंच आळूचं फतफदं इतकं उत्कृष्ट असतं की पातळ जर दिसायला असतं तर त्याची जी चव असते ती अगदी भारी असते. त्याचा आज आपण इथं आनंद घेणार आहे. हे बघा माझ्या ताटामध्ये आत्ताच आळूचं फतफदं वाढलं जाते. सो आपण एन्जॉय करूया. हां ताट रेडी. आता फक्त धाव मारायचं आहे. जो महाप्रसाद असतो पांडुरंगाच्या प्रति पांडव जे बोललं जातं कडूच्या ठिकाणी त्या ठिकाणचा हा मेजवानीचा भेट आज आपण चाखतोय. चला मित्रांनो, आळूचं फतफद्यासोबत भाताची टेस्ट घेऊन पाहूया आणि एन्जॉय करूया छोट्याशा अशा व्हिडिओला. चला मित्रांनो, सगळं देवदर्शन झालं, पेटपूजा झाली, सर्व काही आटोपलं आणि आता आपण एस टी बसचा हक्काचा प्रवास करूया. चला आपण भेटणार ब्लॉगचा. बाय.